छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात फैसला ऑन दी स्पॉट 177 लाभार्थ्यांना दिला लाभ। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत दिनांक 14 मार्च 2026 रोजी राजस्व मंडळ धामणगाव बडे अंतर्गत मौजे धामणगाव बडे येथे श्री गजानन महाराज मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते। सदर शिबिरामध्ये मोताळा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत विविध सेवांचा लाभ लाभधारकांना देण्यात आला आहे। त्यामध्ये नवीन ई शिधा पत्रिका, दुय्यम शिधा पत्रिका, नाव कमी करणे अशा एकूण 177 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून सदर शिबिराचे उद्घाटन श्रीमती सरिता पाटील तहसीलदार मोताळा यांच्या हस्ते संपन्न झाले। सदर शिबिरास अशोक काळे गट विकास अधिकारी पंचायत समिती मोताळा तसेच मोताळा तालुका आरोग्य अधिकारी मोताळा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते। त्यामध्ये मोताळा तहसीलदार यांनी नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावल्या असून सदर शिबिरात एका लाभार्थी यांनी दुय्यम शिधा पत्रिकेसाठी अर्ज केला असता त्यांना तत्काळ शिधा पत्रिका देण्यात आली। त्यामुळे मोताळा तहसीलदार सरिता पाटील यांनी खरे समाधान या शिबिरात लाभार्थी यांचे केले आहे। आपल्या पुरवठा विभाग अधिकाऱ्याजवळ आलो तो, परंतु मी सांगितलं साहेबांनी की मला ऑनलाईन पेमेंटची गरज आहे साहेब, आणि मला माझ्या मुलीसाठी लग्नाची क्लेम टाकणं आहे, ते ऑनलाईन पेमेंट मागतात। त्या साहेबांनी मला एक अर्ज करायला सांगितलं, मी अर्ज केला आणि त्यांनी मला ऑन दी स्पॉट ते एक पेमेंट काढून मला ते माझ्या जे राष्ट्राचं काम होतं ते पूर्ण झालेलं आहे, त्याची पूर्ती करत आहे आणि तहसीलदारामार्फत त्यांनी मला हे प्रमाणपत्र दिलेलं आहे। शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज या ठिकाणी धामणगाव बडे मंडळामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। या शिबिरामध्ये खऱ्या अर्थाने धामणगाव बडे मंडळातील नागरिकांचे महसूल विषयक, पंचायत विषयक तसेच संजय गांधी निराधार योजना, आधार कार्ड, महा ई सेवा केंद्र, निवडणुकीच्या संदर्भाने असलेले प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याकरता प्रशासन या गावामध्ये आलं। या गावामध्ये येऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात आले। त्या नागरिकांचे समाधान याच ठिकाणी करण्यात आलं। या ठिकाणी शासनाने हा जो उपक्रम हाती घेतला अत्यंत स्तुत्य असा उपक्रम असून या उपक्रमाअंतर्गत नागरिकांचे आलेले विविध प्रकारचे अर्ज या ठिकाणी मार्गी लावण्यात आलेले आहे। त्यासोबतच पंचायत समितीमधील 8, 9, 10 मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा डोमेसियल सर्टिफिकेट या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे।